सकाळची थंड हवा आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात सोलापूरमध्ये पहिल्यांदाच 10K रन मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व नागरिक मोठ्या आनंदाने आणि जोशाने या स्पर्धेत सहभागी झाले। यासोबतच पोटात 6 महिन्यापासून वाढणाऱ्या तानुल्याला घेऊन राधिका नरळे यांनी मॅरेथॉन मध्ये धावून नव्या पिढीला प्रेरणादायी संदेश दिला। याला त्यांचे पती सुशांत नरळे यांनी खंबीर साथ दिली। 6 महिन्याच्या गरोदर असूनही राधिका 5 किलोमीटर धावण्याच्या गटात सहभागी झाल्या। राधिका गृहिणी असून त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झाले आहे। त्यांच्या धैर्य आणि प्रयत्नांनी आज उपस्थितांना खूप प्रेरणा दिली। प्रत्येक पावलावर त्यांनी दाखवलेला जोश आणि स्मित हास्य पाहून स्पर्धक आणि पाहणारे दोघांनाही भावनिक अनुभव मिळाला। राधिका यांचे पती सुशांत नरळे पोलीस अधिकारी असून केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत। राधिकाच्या मागे त्यांच्या कुटुंबाचे प्रेम आणि पाठिंबा स्पष्ट दिसत होता। सकाळच्या 10K रन मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन मला खूप आनंद झाला। नेहमीच माझ्या मनात एकदा तरी मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा विचार होता आणि यावर्षी मी 5 किलोमीटरच्या रन मध्ये सहभागी होऊन ते स्वप्न पूर्ण केले। माझी आणि माझ्या बाळाची काळजी मी व्यवस्थित घेतली। हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरला। पुढच्या वर्षीही मी नक्कीच सहभागी होणार आहे, असे राधिका सुशांत नरळे हे म्हणाले। सकाळची मॅरेथॉन आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम आहे। रजिस्ट्रेशन चालू झाल्यापासून माझी पत्नी खूप उत्सुक होती आणि अखेरीस तिने सहभाग घेतला। मी सुरुवातीला विरोध करत होतो, पण तिची खूप इच्छा होती। सर्व काळजी घेऊन तिने आज 5 किलोमीटर स्पर्धेत सहभागी होऊन मॅरेथॉन पूर्ण केली। तिने खूप हळूहळू चालत ही स्पर्धा पूर्ण केली, असे पोलीस सुशांत नरळे म्हणाले।